आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांशी व्यवहार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. हिंसाचार रोखण्यासाठी केलेली कोणतीही हिंसक प्रतिक्रिया ही परिस्थिती अधिकच चिघळवणारी ठरेल असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. सीजेपी विरोधामध्ये कारवाईची मागणी करणाऱ्या याचिकेवरती सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं हे निरीक्षण नोंदवलं. दिल्ली आणि देशाच्या इतर भागामध्ये सीजेपीच्या नेतृत्वाखालील निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी ज्यामध्ये दगडफेकीच्या आरोपांचा समावेश आहे त्या प्रकरणी संबंधित पक्षाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. निदर्शक काय म्हणत आहेत हे ऐकून घेणं आणि ते आंदोलन का करत आहेत हे समजून घेणं हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयानं हे प्रकरण दिल्ली आणि इतर राज्यांमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित इतर प्रलंबित याचिकांसोबत जोडलं आहे. या सर्व याचिकांवरती आता एकत्रितपणे सुनावणी होईल. न्यायालयानं कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या निर्णयावरती विश्वासही व्यक्त केला आहे. इथेनॉल मिश्रण धोरणासंदर्भात सध्या सुरू